हॅलो. हॅलो. हां, मी मेघा बोलते. अ, मला अनके सर त्यांची बोलणं होईल का? बोला की मॅडम, अनिकेत सरोदेच बोलतोय. हां, मी मॅरेज ब्युरोमधून बोलते. हां, हां, मॅडम बोला की. हां, मला तुम्ही तुमचा बायोडेटा माझ्याकडे होता. हां, तर हां. तुमच्यासाठी एक मुलगी आली आहे. तर काय तुम्ही सांगताय? हां, 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 हां. तर तुम्ही एकदा चेक करता का? मॅडम, आता एवढ्या मुली बघितल्यात की मुली बघायचाच लय कंटाळा आला इकडे. आता काय सांगू तुम्हाला, लय बघून बघून कंटाळलोय मी तर. नाही, एकदा बघून घ्या. तुमची आणि तिची मीटिंग ठरवते मी. काय मीटिंग ठरवताय मॅडम? मोकारच ते मीटिंगला गेलं की तिकडे कॅफेला पैसे जा, हे जा, ते जा, आणि मोकारच ती पोरगी परत जाते निघून. परत त्यांचं काय होतच नाही. मोकारच लुटालुटीचा धंदा चालल्यात राव. नाही, नाही, तुम्ही एकदा बघा. तुम्ही जसं शोधत होते तशीच मुलगी आहे ती. कशाचं सगळ्या तशाच बघितल्यात आपण, शोधाशोधी करणाऱ्या जशी पाहिजे तशीच सगळ्या तशाच निघतात. काय लग्न करण्यात इंटरेस्टच राहील नाही आता. बघा एकदा प्रोफाईल तिची. काय आता प्रोफाईल बघता, एक काम करा, जाऊ द्या. तिकडं इकडे तिकडे बघण्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच लग्न करा माझ्यासोबत. जाऊ द्या, आता काय तेवढाच पर्याय राहिलाय. हो, तसं नाही होऊ शकत. मी ते काम करते. अहो, काम करता म्हणून काय झालं, आपल्याकडे काय कमी आहे काय पैशाला? वावर आहे, गावतागत पैसा आहे. काय पाहिजे ते आहे आपल्याकडे, आणि काय काम करायची गरज आहे मग? तुमच्या नाही हो, असं नाही करू तुमच्या शकत मॅरेज ना. ब्युरोलाच आतापर्यंत 2-3 लाख रुपये दिलेत मी. हो, बट मी ते काम करते ना, असं नाही होऊ शकत. अहो, काय होऊ शकतं बघा विचार करून. काय तुम्हाला पटलं तर करा लग्न. जाऊ द्या, कुठं काम करीत बसता. नाही, नाही, मला आत्ताच नाही लग्न करायचंय. बघा आता, तुम्ही मॅरेज मध्ये लग्न जमवता आणि परत म्हणताय मला आताच लग्न नाही करायचं. ती पोरगी परत नाही, तशीच येते म्हणते मला आताच नाही लग्न करायचं, आणि घरच्यांनी बळच लावलंय. कसं करायचं सांगा? काय खरंय नाही, नाही, तुमच्या असं काय. काय खरंय तुमच्या मॅरेज ब्युरोचं? नाही, असं काही नाहीये. तुम्ही बघा तर एकदा. आता काय बघायचंय, बघण्यातच दिवस चालल्यात सगळं वाया. काय बघाबघीची गरज नाही. आता तुमच्याकडे माझा बायोडेटा एवढा दिवस पडलाय. तुम्ही तर रोज बघतातच त्याला. तुम्हीच करून टाकायचं लग्न. कशाला इकडे तिकडे बघायला लावताय? नाही, नाही, खूप छान आहे मुलगी. बघा तुम्ही एकदा. काय नाही बघायची आता, जाऊ द्या. तुम्ही करीत असाल तर सांगा लग्न. नाही तर द्या विषय सोडून त्या मॅरेज ब्युरोचा. नाही, नाही, असं नाही होऊ शकत ना. जाऊ द्या मग, काय आता काय बोलणार, जाऊ द्या. नाही होऊ शकत म्हणल्यावर काय. आता तुम्ही काय नाही, बघा एकदा. आता काय लग्न बिग्न काय करायचं नाही आम्हाला. जाऊ द्या, पुढं तर तिकडे तसं ते मॅरेज ब्युरो जाऊ द्या तुमचा, आणि त्या पुरी बी जाऊ द्या. काय लग्न करण्यात इंटरेस्ट नाही राहिला आता. बघा एकदा मुलगी छान आहे. तुम्हाला शोभेल तशी आहे मुलगी. नको, जाऊ द्या, कॅन्सल. आता लग्नच कॅन्सल केलंय आम्ही. तुम्ही करीत असाल तर ठीक आहे, तुम्ही कधी बी सांगा, तुमच्याबरोबर लग्न करतो. पण आता हो. त्या पुरी बघितल्या आणि ह्या बघितल्या आणि तेव्हा बघितल्या, त्याच्याबरोबर काय लग्न करायचं नाही आता आपल्याला. हो, असं कसं होऊ शकतं? असं नाही होऊ शकत ना. अहो, होईल सगळं, काय होईल होईल. बघा थोडंफार मनाव घेऊन. समजा तुम्ही, असं नाही होऊ शकत. मी ते काम करते. जाऊ द्या मग, काय काम करताय? तुम्हाला सांगितलं काम करायची गरज नाही. आपल्याकडे गावतागत पैसा आहे. एकदम आपलंच एक मॅरेज ब्युरो खोलून टाकू. टेन्शनच घेऊ नका तुम्ही माझ्यासोबत लग्न केल्यावर. हो, मी ते काम करते. मी तुम्हाला काय सांगते, असं नाही करू शकत मी लग्न. जाऊ द्या मग, काय आता, जाऊ द्या, द्या विषय सोडून. चला, बघतो आम्ही आमच्या पद्धतीने. आम्हाला आता काही लग्न काय करायची इच्छाच नाही राहिली. असं नका बोलू. नाही, जाऊ द्या आता. आम्ही आहोत तुमच्यासोबत. आम्ही लग्न जुळवून देतोय तुमचं. अहो, कशाची लग्न जुळवताय तुम्ही? मोकार पैसे खाताय आमचं आणि लग्न जुळवताय तेव्हा डॉमल्याचं. नाही, नाही, असं काही नाही. असंच ऐकतोय मी 2 वर्ष झालं. आतापर्यंत 2-4 लाख तुमच्या मॅरेज ब्युरोच्या माळ्यावर घातल्यात मोकारच. नाही, तुम्ही एकदा बघून तर बघा त्या मुलीला. नाही नाही, जाऊ द्या. तिकडे गाया ओरडा